आज मी फक्त 5 मिनिटाच्या आत तयार होणारा झणझणीत आणि कुरकुरीत मिरचीचा खरडा बनवणार आहे। सुरुवातीला मी तवा गरम करून घेतला, त्यामध्ये हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। इथे मिरची ही खूप तिखट आहे त्यामुळे मी 2च हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल घेतलेलं आहे। आता थोडं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी जिरे घेतलेलं आहे, त्यानंतर थोडेसे शेंगदाणे घ्यायचे आहेत। आता हे जिन्नस व्यवस्थित हलवून घ्यायचं। त्यानंतर 5-6 लसणाच्या कुड्या टाकायच्या आहेत आणि हे व्यवस्थित भाजल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व जिन्नस एकत्र करून घेते। आता हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये फिरून घेतलं, पण मध्येच लक्षात आलं की कोथिंबीर टाकायची राहिली, म्हणून पुन्हा कोथिंबीर घालून एकदा बारीक करून घेतलं। आता कोथिंबीर धुतल्यानंतर पूर्ण कोरडी करूनच वापरायची आहे, म्हणजे खरडा ओला होत नाही। त्यानंतर तव्यावर पुन्हा थोडंसं तेल गरम केलं आणि तयार केलेलं वाटण त्यात घालून सतत हलवत भाजून घेतलं। त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि पुन्हा एकदा सतत हलवून घ्यायचं आहे। खरडा भाजताना गॅस मध्यम ठेवा, जास्त आचेवर भाजल्यास चव कडवट होऊ शकते। अगदी 5 मिनिटाच्या आत तयार झाला आपला झणझणीत खमंग आणि कुरकुरीत मिरचीचा खरडा। तुम्ही हा खरडा भाकरी, पोळी किंवा वरण भातासोबत नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा।